अरे माझी जन्मतारीख आहे 100ची मागवली नाही. तर भावानं कसं काय पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज विषय काय झाला आहे माहिती आहे काय, सकाळ सकाळ उठलेलो आणि कुरिअर आलं होतं. तुम्हाला कुरिअर दाखवतो. हे बघा कुरिअर, हे कुरिअर असं आलं आपलं. आणि ह्या कुरिअरच्या आतमध्ये विषय काय आहे ते तुम्हाला ह्याचं पॅकेजिंग खोलताना तुम्हाला ह्याची माहिती सांगतो. ह्याच्यामध्ये काय मागवले काय नाही ते. चला तर व्हिडिओ चालू करूया. ह्या कुरिअरच्या आतमध्ये म्हणजे का नाही मी 10,000 रुपयाच्या नोटा मागवले. आणि त्या नोटा म्हणजे त्या नोटांचा विषय काय माहिती आहे का तुम्हाला, आपली जी जन्मतारीख असते, आपली जी बर्थ डेट आहे की नाही, ती नोटावरची जो आकडा असतो की नाही खालचा, त्याच्यावर मी माझी बर्थ डेट, माझ्या भावाची, आमच्या फादरची, त्याच्यावरती मी असं छापून मागवले. आणि ती शेवटी कुरिअर आले. आता मी कुरिअर मागवून मला लगभग 8 ते 10 दिवस नक्की झाले असतील. तर ते आज पार्सल आले. तर ह्याची अनबॉक्सिंग तुमच्या समोरच करावे. हे असं बघा, 1 2 3 4 ही बघा अशी नोट आहे. आणि ही नोट आहे की नाही, ही नोटचा जो असा आकडा आहे की नाही, ह्याच्यावरती आहे बघा असं जन्मतारीख. इथं आता तुम्हाला मेन विषय सांगतो. आता आपण आमच्या पहिला पप्पाकडे जाऊया आणि पप्पाला नोट दाखवूया. पप्पाचं रिएक्शन काय असते ते बघायचं. भावाचं पण रिएक्शन काय आहे ते पण बघूया. बारक्या भावाचं पण रिएक्शन काय आहे ते पण बघूया. ह्या नोटा घेण्यात मी पप्पापाशी चाललोय. चला घराच्या आत चाललोय मी पप्पापाशी. पप्पा आली बघा नोट. काय नोट आली काय बघा नोट कशामध्ये काय, माझी जन्मतारीख नोट गावली यांना. माझी जन्मतारीख आहे नोट. 2/12/75 कुठं गावल्या कुठून आल्या, ओळखून काढले ती काय माहिती पोस्टून आल्या कसं काय मागवले मी ना. नोटर माझी जन्मतारीख चांगले आहे काय. फक्त ते गांधीजीचं काढून माझं लावतो. खोटी वाटतं मग. तुमच्याकडे ठेवा ही नोट. आता व्यवस्थित ठेवा. नाही लावतो घे पार्लर मध्ये लावू नका, इथं लावा. बायकाने गाळायला पाहिजे. त्यांना पहिला बायकाच दाखवायचं. प्यारी समज गई. तर भावना ज्येष्ठ आता मी फ्रेश वगैरे झालोय. आता विषय काय झाला माहिती आहे का, दादा गेलता कोल्हापूरला आणि दादा आज आलाय. आणि मानव पण जरा बाहेर गेलता आणि लेट ना आलाय. तरी वाघ इथं झोपलाय. तर ह्याला आपण सरप्राईज नंतर देऊया. पहिल्यांदा तर का नाही तुम्हाला दाखवतो. हे दादाचं आहे. मग पहिला आपण का नाही दादाला द्यायला जाऊया. दादाचं रिॲक्शन काय आहे ते बघूया. आता पप्पाचं रिॲक्शन तर तुम्ही बघितलाच. आता भावाचं माझे रिॲक्शन काय आहे ते बघूया. चला तर दादा आली बघ नोट आली बघ की काय आहे बघ त्याच्यावर. तुझं काय आहे, कुठं आहे जन्मतारीख? ह्याच्यावरती आहे बघ जन्मतारीख. इथं आहे की रे. कसं काय आली काय मिळते असं वय 100ची मागवली नाही. ही 10 रुपयाची नोटच महाग पडली आपल्याला. खरोखरची ओरिजिनल नोट आहे ही पण. डायरेक्ट प्रिंटिंग मधनं मागवली आपण. चांगली काय करायची आता, मोबाईलमध्ये ठेवायचं. हे ठेवायचं जपून. जन्मतारीखची नोट आहे आपली. दादाला तो नोटात आपण दिलोय. वाघ इथं आपला असं झोपलाय. वाघाला उठूया चला. मानव हे वाघा नोट आली नोट. हा दणकाईशे नोट आली नोट. कसं आहे बरे. अरे माझी जन्मतारीख आहे यार. होय पप्पाला दादाला तुला सांगितलं नव्हतं. पप्पाला दादालाच सांगितलेलो आणली म्हणून. तुला असं म्हणलं तुझ्याकडेच ठेवा ताई. ठेव की. हे भावाने एवढं रिॲक्शन आमच्या घरचंच होतं. जर तुम्हाला पण तुमच्या घरच्यांचं रिॲक्शन असं बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जावा. कमेंट बॉक्समध्ये नंबर पिन केलाय आणि तिथं जावा आणि त्या दादांना मेसेजवरती कॉन्टॅक्ट करा. त्यांच्या संग बोलणं वगैरे करून घ्या. आणि तुम्ही पण असं आपल्या परिवाराला, भावाला, मम्मीला, बहिणीला, पप्पाला असं तुम्ही गिफ्ट करा. आणि त्यांचं रिॲक्शन काय असते ते बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पेजला सबस्क्राईब करा. चला तर बाय.